प्रेज़ द लॉर्ड। आज के शब्बात दिन में मैं आप सबों का स्वागत करती हूँ। आज का दिन यहोवा ने बनाया है और हम इसमें आनंदित है, क्योंकि प्रिय वचन में यह लिखा है, क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना इकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नाश न हो परंतु अनंत जीवन पाए। कितनी मनोहर बात है कि अपने पिता ने इतना प्यार हमसे किया। हाँ मेरे प्रियो, आज का दिन बहुत ही विशेष दिन है। आज संपूर्ण दुनिया में फादर्स डे सेलिब्रेट किया जा रहा है। इस पिता के बारे में अगर कहा जाए तो शायद हमारे शब्द कम पड़ेंगे। मैं बहुत ही संक्षिप्त में आपको कुछ बताना चाहूँगी। जैसे कि हम सब जानते हैं कि आज फादर्स डे है। 19 जून 1910 को वॉशिंगटन में मनाया गया एक रोचक कहानी का रूप मैं आपके सामने रखने जा रही हूँ। सोनेरा डोडा की जब वह नन्ही सी बालिका थी, उसके माँ का देहांत हो चुका। उसके पिता विलियम ने उन्होंने अच्छी तरह सभी बहन भाइयों की देखभाल की। ऐसे ही समय उस सोनारा के दिल में ख्याल आया, क्यों ना एक दिन पापा के लिए कहा जाए। आज का दिन है वो पापा के नाम। और ऐसे ही उसकी मन की बात को उसने पूरा करने की कोशिश करी। 19 जून 1910 को पहली बार फादर्स डे मनाया गया और 1924 में अमेरिकी राष्ट्रपति कोली इन्होंने इसे सहमति दी। हाँ मेरे प्रियो, आज फादर्स डे है। आज हम याद करें सर्वप्रथम हमारे स्वर्गीय पिता ने जो आपको और मुझे आशीष दी है, उसकी हम याद करें, उस पिता की जो हमसे बहुत प्यार करता है। और आज बाइबल में भी हम जब देखते हैं आदम, नोहा, अब्राहम, इसहाक, जेकब, मोसेस, दाऊद और ऐसे बहुत ही आशीर्वादित पिताओं के बारे में। और सबसे बड़ी बात कि आज हम उसके बेटे और बेटे कहलाते हैं, वो सिर्फ हमारे जीवित यीशु मसीह के द्वारा। हाँ मेरे प्रियो, आज मैं मेरे परिवार की ओर से सभी पिताओं को हार्दिक रूप से आपका स्वागत करती हूँ और खुदा से मांगती हूँ कि हर तरह की आशीषों से हर पिताओं को मेरा प्रभु माला माल करे, हर बरकतों से इन पिताओं को नवाजे। प्रेज द लॉर्ड। आइए प्रियो, आज के इस शब्बात दिन की सभा को, आराधना को हम शुरू करने जा रहे हैं। हम इस वक्त ओपनिंग प्रेयर में जाएंगे। आइए हम इस वक्त ओपनिंग प्रेयर में जाएं। अपने आंखों को बंद करें और अपने मुख से उस परमेश्वर को धन्यवाद दे। धन्यवाद दीजिए अपने खुद के जीवन के लिए, धन्यवाद दीजिए अपने परिवार के लिए, धन्यवाद दीजिए आपके पिताओं के लिए। ओ धन्यवाद दीजिए, धन्यवाद दीजिए, धन्यवाद दीजिए। धन्यवाद 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 धन्यवाद। हो स्तुति हो, स्तुति हो, स्तुति हो। प्रभु जी धन्यवाद देती हूँ, क्योंकि वचन यूँ कहता है, मैं हर समय यहोवा को धन्य कहा करूँगी, उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती रहेगी। मैं यहोवा पर घमंड करूँगी, नम्र लोग यह सुनकर आनंदित होंगे। मेरे साथ यहोवा की बड़ाई करो, आओ हम मिलकर उसके नाम की स्तुति करें। मैं यहोवा के पास गया, तब उसने मेरी सुन ली। प्रभु जी मैं धन्यवाद देती हूँ सुंदर से वचनों के लिए। प्रभु जी हम आपके पास इस वक्त वचन के कहे मुताबिक आते हैं। आज का शब्बात दिन प्रभु जी जब हम आपके आराधना में शामिल हो रहे हैं, हम हर एक को आप छू लीजिए। प्रभु जी जितने भी मेरे बहन भाई ऑनलाइन अपने अपने घरों में इस आराधना में शामिल हुए, प्रभु जी यहाँ से आपका शब्द भेजती हूँ। हर एक गरीब परिवार में, हर एक के दिलों में, हर एक के घर के आसपास प्रभु जी आप चलिए, घूमिए फिरिए और हर एक को आशीष दीजिए, क्योंकि आप आशीष देने वाले पिता है। प्रभु जी धन्यवाद देती हूँ, आज का दिन आपने बनाया और हम सब इसमें आनंदित और मगन हैं। प्रभु जी मैं धन्यवाद देती हूँ सर्वप्रथम आपके लिए, क्योंकि आप हमारे अब्बा और पिता है। थैंक यू जीसस। धन्यवाद मेरे यीशु, धन्यवाद पिता, धन्यवाद क्योंकि आपने हमें बेटे बेटी होने का अधिकार दिया। प्रभु जी मैं धन्यवाद देती हूँ हमारे
आज की सभा के लिए होने दीजिए प्रभु जी। बाइबल पठन से लेकर विशेष गीत, स्तुति, आराधना, आपका संदेश, और प्रभु जी जितना भी आज हम लोग यहाँ पे धन्यवाद के दिलों को लेकर प्रभु जी आपके पास आए हैं, हर एक को आप आशीषित कीजिए। प्रार्थना करते हैं प्रभु जी, हर एक वचनों द्वारा, हर एक गीतों द्वारा सिर्फ हम आपकी महिमा 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 चाहते हैं। आगे का संपूर्ण समय आपके हाथों में सौंप देते, विशेषकर प्रार्थना करते मेरे राजा, हर एक डिस्टर्बेंस करने वाली आत्माएं, भड़काने वाली, कमज़ोर और पीछे खींचने वाली आत्माओं को यीशु के नाम से डांट कर दूर कर देती हूँ। आज की पूरी आराधना सिर्फ यीशु के नाम का जय होने पाए ऐसा होने दीजिए। आज की आराधना द्वारा हम सिर्फ आपको आदर आदर और महिमा देते हैं, क्योंकि आप ही हमारे अब्बा है, आप ही हमारे पिता है। ओ थैंक यू जीसस। प्रभु जी तहे दिल से धन्यवाद देते हैं, क्योंकि आज आपने हमें बेटे और बेटी होने का अधिकार दिया। ओ धन्यवाद यीशु इस प्यार के लिए प्रभु जी, धन्यवाद देते प्रभु जी, धन्यवाद देते। आज का संपूर्ण समय, आज की पूरी आराधना आपके सम्मुख रखते हुए धन्यवाद के साथ इस प्रार्थना को करते, इसे सुने और ग्रहण कीजिए। आमीन। अब ये वचन है कि हम प्रभु की महिमा के लिए उसके वचनों में से सुनेंगे, और मैं विनती करूंगी हमारे बीच में लीजा विलियम्स है, वो प्रभु की महिमा के लिए भजन संहिता 128 पढ़ेंगे। भजन संहिता 128 वचन 1 से 6 तक के प्रभू का वचन आज आपसे मुझसे क्या बात करता है, हम सुने। प्रेज द लॉर्ड। आपण देवाच्या स्तुतीसाठी स्तोत्र संहिता 128 वाचूया। स्तोत्र संहिता 128। जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याचे मार्गाने चालितो, तो धन्य। तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल। तुझ्या मांस घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेळासारखी होईल, तुझ्या मेजाभोवती तुझे मुले जैतुनाच्या रोपासारखे होतील। पहा, परमेश्वराचा भय धरणारा जो पुरुषाला असे आशीर्वाद मिळेल। परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव, आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुशलेमाचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो, तुझे मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो। इस्रायलात शांती असो। वाचलेल्या स्तोत्राद्वारे परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो। प्रेज द लॉर्ड। थैंक यू सिस्टर लीजा, प्रभु आपको आशीष दे। प्रियो, नीति वचन 23, 24 और 25 में यह लिखा है, धर्मी का पिता बहुत मगन होता है और बुद्धिमान का जन्माने वाला उसके कारण आनंदित होता है। तेरे कारण तेरे माता पिता आनंदित और तेरी जननी मगन हो। कहने का मतलब, आइए हम उस प्रभु की आराधना करें। प्रभु का वचन कहता है, धर्मी का पिता बहुत मगन होता है। आइए हम सब मगन हो जाए, अपने माता पिता बहन भाइयों के साथ उस प्रभु की आराधना करें, उसका जय गाए, क्योंकि वह आदर के योग्य है, वह स्तुति के योग्य है। और यह समय हम जब स्तुति आराधना में जाएं, मैं विनती करूंगी हमारे बीच में भाई विशाल है, वह आकर स्तुति आराधना में हमारी अगुवाई करे। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेल, आणि माझ्या मुखात त्याचे स्तवन हे सतत असेल आणि सतत असेल। कोणतीही गोष्ट, कोणतीही विपरीत परिस्थिती, कोणतीही विपरीत गोष्ट मला थांबवू शकत नाही त्या जिवंत देवाची स्तुती आणि भक्ती करण्यापासून, कारण की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे। तो आज का लिगोनिका सारखाच परमेश्वर आहे। त्या जिवंत देवानी मला त्या पापाच्या दलदलीतून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलंय। तुम्हाला आणि मला त्या पापाच्या दलदलीतून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात पाचारण केलंय, अभिषिक्त केलंय, निवडलेलं आहे। ह्याबद्दल सर्व गोष्टीबद्दल त्या जिवंत देवाला मान, महिमा आणि गौरव देऊ। आणि म्हणून उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, आणि उपस्तुतीच्या अंतकरणाने त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी आलेला आहोत। म्हणून आपण यावेळेस त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया, कारण की त्या योग्यतेचं मी नव्हतो, तुम्ही नव्हते, त्यांनी त्या योग्यतेचं बनवलं। आणि त्या जिवंत देवाची ही केवळ दया कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर झालेला आहे। ह्यावेळेला आपण त्या जिवंत देवाला आपण धन्यवादाचा यज्ञ चढवूया। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। Thank you, Jesus. Thank you, Father, for your presence. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, मैं यीशु
बापा, तुझे उपकार अनंत असे आहे. तुझ्या जिवंत वचनामध्ये म्हटलं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले उपकार विसरू नको. हो जिवंत देवा, तुझे अनंत असे उपकार आमच्यावर आहे. तुझी दया, तुझी कृपा, तुझी करुणा आमच्यावर विफुल अशी झाली आहे. तुला धन्यवाद परमेश्वरा. जिवंत देवा, त्या जिवंत देवाला आम्हाला ओळख आहे. त्या येशू ख्रिस्ताची आम्हाला ओळख आहे. ही केवळ परमेश्वरा तुझी कृपा आमच्यावर झाली आहे, तुझी दया आमच्यावर झाली आहे परमेश्वरा. आणि तू आम्हाला बनवलं आहे की आम्ही तुझी आराधना करावं, तुझी स्तुती करावं, तुझी भक्ती करावं. आइए हम ये गीत गाएंगे, आराधना में छुटकारा, आराधना में ही चंगाई. और जब हम ये गीत को गाते हैं तो आनंद से नाचते हुए, ताली बजाते हुए हम सब मिलकर उस परमेश्वर की स्तुति और भक्ति करेंगे. आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो तुम पाओगे. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो तुम पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर की आशीषें पाओ तुम उससे अभी. खटखटाओ खुलेगी स्वर की आशीषें पाओ तुम उससे अभी. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. हमेशा छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. हम प्रार्थना करते हैं. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना सारी बंधनों को खोल देती है. उस परमेश्वर ने आपको और मुझे चुन लिया है उसकी सेवा करने के लिए. आइए उस परमेश्वर को हम धन्यवाद देंगे. महिमा महिमा हो तेरी. वो यीशु मसीह जो आपके लिए और मेरे लिए इस दुनिया में आया, जो मारा गया, गाड़ा गया और जीवित है और आज भी जिंदा है, आपको और मुझे आशीष देने के लिए, आपको और मुझे छुटकारा देने के लिए, आपको और मुझे शांति देने के लिए, आपको और मुझे आनंद देने के लिए. वो यीशु मसीह ने आपको और मुझे बहुत प्यार किया है. वो एक अच्छा बाप है, एक अच्छा मेंढपाल है, एक अच्छा चरवाहा है. हालेलुया. आइए और एक गीत को हम गाएंगे. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. हो महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा. महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. हो
महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. ओ यस लॉर्ड, जिवंत देवा बाप्पा, तुझी स्तुती करतो, तुझी भक्ती करतो. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो तुझ्या विश्वासूपणाबद्दल, तुझ्या चांगलपणाबद्दल. तुझ्या जिवंत वचनामध्ये म्हटलंय की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याला त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला आहे. हो जिवंत बाप्पा, धन्यवाद देतो. आम्हाला अप्पा आणि बाबा मार्का बोलण्याचा अधिकार दिला आहेस, हाक मारण्याचा अधिकार दिला आहेस. तू आमचा बाप आहेस आणि आम्ही तुझे लेकरं आहोत परमेश्वरा. येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही शुद्ध केलेला आहो, निर्मळ केलेला आणि पवित्र असं झालेला आहो. आणि त्याच येशूच्या रक्ताच्या द्वारे जिवंत देवा तू आम्हाला नीतिमान असं बनवलेलं आहेस. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. कारण की तू आदर देणं योग्य असा परमेश्वर आहेस, तू स्तुती देणं योग्य असा परमेश्वर आहेस, तू महिमा देणं योग्य असा परमेश्वर आहेस, तू गौरव देणं योग्य असा परमेश्वर आहेस. हो जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तो खुदा. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तो राजा. कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तो खुदा. कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तो राजा. सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु. सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु. कोई नहीं है महिमा के योग्य, बस एक तू यहोवा. कोई नहीं है बेदाग पवित्र, बस एक तू मसीहा. कोई नहीं है महिमा के योग्य, बस एक तू यहोवा. कोई नहीं है बेदाग पवित्र, बस एक तू मसीहा. सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु. सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु. नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा. नाम यीशु, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा. नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु, नाम यीशु का ऊंचा. नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा. नाम यीशु, तेरे नाम में है चंगाई, तेरे नाम में है रिहाई, तेरे नाम में है भलाई यीशुआ. तेरे नाम में है चंगाई, तेरे नाम में है रिहाई. ओ यस लॉर्ड, तेरे नाम बशंद बशंद बाबा यीशुआ.
Oh, Ramaba Shandalaba Shakalaba. Oh, we worship you, Lord. Worship you, Lord. Iranda Mashandala Mashakalaba. Irala Mama Baba Baba. Oriala Bashaka Bashandala Baba. Ikandala Ba Oriandala Mama Ba. Ira Baba Shaka Bashandala Mama Ba. Oria Baba Shandala Shakalala Mama Ba. Oh, जीवन देव पर धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. Thank you, Lord. Thank you, Lord, for your presence here. Thank you, Holy Spirit, for your move here. Oh, जीवन देव पर तुला धन्यवाद देतो. Thank you, पवित्र आत्मा. तू आम्हाला स्पर्श करताय. तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भरून काढल्यास तुला धन्यवाद देतो. हो, तुझ्या जडत्या आत्म्याने तुम्हाला भरून काढल्यास तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वेळेस तुझ्या उत्सुकतेच्या आत्म्याने तुम्हाला भरून काढल्यास तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हो, जीवन देव बाप्पा, धन्यवाद देतो तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल. येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र रक्ताबद्दल. तुझं पवित्र रक्त हे प्रत्येक पापापासून शुद्ध करतं, निर्मळ करतं आणि पवित्र करतं. आणि तुझ्या रक्ताद्वारे तू आम्हाला नीतिमान असं ठरवलं आहेस. तुला धन्यवाद देतो. जिवंत देवाची स्तुती आणि भक्ती आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने केली आहे. तिचा तू स्वीकार केलेला आहेस, याबद्दल तुला धन्यवाद देतो. जिवंत देवा, ह्या वेळेला आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहो. तू राजांचा राजा नाही, प्रभूंचा प्रभू आहेस. आणि तुझ्या उपस्थितीमध्ये असताना कोणीही खाली हात वापस जाऊ शकत नाही, कोणी रिक्त हस्ते वापस जात नाही. परंतु तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या आनंदाने, तुझ्या शांतीने, तुझ्या समाधानाने आणि तुझ्या चमत्काराने प्रत्येकाला भरून काढलायस. तुला धन्यवाद देतो. तुझ्या आशीर्वादाचे प्रभाव आमच्या जीवनामध्ये तू वाहू दिलायस. तुला धन्यवाद देतो, कारण की तू आमचा उत्तम असा मेंढपाळ आहेस. तुझं जिवंत वचन म्हणतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. हो, जिवंत देवा, तू आम्हाला कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण पडू दिली नाही. याबद्दल तुला धन्यवाद देतो. हे सर्व आशीर्वाद येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. अभी हमने स्तुति और गीत के द्वारा प्रभु की महिमा की है. थैंक यू भाई विशाल. अब ये समय है कि वचन क्या कहता है. 2 कुरिन्थियों 9वां अध्याय 7 और 8 वचन. वो यह कहता है, हर एक जन जैसा मन में ठाने वैसा दान करे, न कुड़कुड़ा के न दबाव से, क्योंकि परमेश्वर हर्ष देने वालों से प्रेम रखता है. परमेश्वर सब प्रकार का अनुग्रह तुम्हें बहुतायत से दे सकता है, जिस तरह से हर बात में हर समय सब कुछ जो तुम्हें अवश्य हो तुम्हारे पास रहे, और हर एक भले काम के लिए तुम्हारे पास बहुत कुछ हो जाए. प्रेज द लॉर्ड. कहना ये है प्रियो कि अब ये समय है हम उस प्रभु के लिए अपनी भेंटों को उठाए. हम अपने अपने घरों में अपनी भेंटों को अपने हाथ में ले, और सर्वप्रथम जब ये विशेष गीत होगा तो आप धन्यवाद दीजिए. उन भेंटों को उठाकर धन्यवाद दीजिए, क्योंकि वचन ये कहता है, जिस नाप से तुम देते हो वही नाप आपको मिलेगा. हाँ मेरे प्रियो, आज आशीष बटोरने का दिन है. बशर्त यह है कि आप अपने प्रभु को क्या भेंट दे रहे हो. हाँ मेरे प्रियो, अगर आप कहीं चूक गए हो, कहीं रुक गए हो, तो घबराइए मत. यह मौका है कि फिर एक बार अपने दिल से उस परमेश्वर को पुकारिए और कहिए, प्रभु मैं जैसा भी हूँ मुझे तू ग्रहण कर. प्रभु मुझे नए से तू भर दे, और अपने इन भेंटों को प्रभु के सम्मुख लाइए. हाँ मेरे प्रियो, हमें यही सिखाया गया है कि अपना कमाई का 10वां भाग प्रभु को दीजिए. आइए प्रियो, हम अपनी भेंटों को अपने हाथों में उठाकर प्रभु से कहे, प्रभु मैं जैसा भी हूँ, मैं टूटे हृदय का हूँ, मैं रुक गया हूँ, मैं भटक गया हूँ. प्रभु आज मुझे फिर एक बार नए से तू स्वीकार कर ले. अपने दिल को उस प्रभु के सम्मुख लाइए, घुटनों पे जाइए, अपनी इन भेंटों को उठाकर प्रभु के सम्मुख आइए. वो प्रभु ऐसा है कि वो आपको और मुझे बाहों में लेने सदैव तैयार है. हाँ प्रियो, अगर आप शारीरिक, भौतिक और आत्मिक आशीषें चाहते हैं तो देना सीखिए, उस प्रभु को देना सीखिए. और यह समय है कि अपनी भेंटों को हम परमेश्वर के सम्मुख लाए. आप अपने अपने घरों में जब इस ऑफरिंग को देते हैं तो अपने घर में एनवेलप में आपकी ऑफरिंग इकट्ठा कीजिए.
आप अपनी ताइत और ऑफरिंग ऑनलाइन भेजना चाहते हैं तो आप पास्टर साहब से कांटेक्ट कर सकते हैं, वह आपको उचित मार्गदर्शन करेंगे। आइए प्रियो, ये समय है एक विशेष गीत हम सुनेंगे प्रभु की महिमा के लिए। बहन प्रार्थना देशपांडे से मैं विनती करती हूँ कि सामने आकर प्रभु की महिमा के लिए गीत गाए। गीत होते समय हम अपनी भेंटों को प्रभु के सम्मुख लाए। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई ये खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई ये खुदा। ओ बंधन टूट गए गम भी मुक गए अथरू सुख गए खुदा। ओ बंधन टूट गए गम भी मुक गए अथरू सुख गए खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई ये खुदा। मेरी ढालो बन जाना ख्याल रखदा हर पल दा। मेरे सुख दुख दा साझी मेरे नाल नाल चलदा। मेरे सुख दुख दा साझी मेरे नाल नाल चलदा। ना मैं अकना अकना ना मैं थकना थकना करांगी महिमा महिमा ए खुदा। ना मैं अकना अकना ना मैं थकना थकना करांगी महिमा महिमा ए खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई ये खुदा। ईमान में तरिया पल्ले शुदा फड़िया। उन्हें तरस मेरे देखा मैंने चंगा भी करिया। उन्हें तरस मेरे देखा मैंने चंगा भी करिया। चाचे चढ़ गए डूबे भी तर गए दुश्मन हर गए खुदा। चाचे चढ़ गए डूबे भी तर गए दुश्मन हर गए खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई ये खुदा। वो बंधन टूट गए गम भी मुक गए अथरू सुख गए खुदा। वो बंधन टूट गए गम भी मुक गए अथरू सुख गए खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई ये खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष ठहरी ठहरी बरकत आई ये खुदा। प्रेज़ द लॉर्ड। थैंक यू सिस्टर प्रार्थना सुंदर से गीत के लिए। आइए प्रियो, अब ये समय है कि हम आने वाले सप्ताह में हमारे चर्च में जो
बर्थडे है, वेडिंग एनिवर्सरी है, हमारे जो भी प्रेयर सेल के इंफॉर्मेशन है हमारे इस स्क्रीन पर अभी आप देखेंगे। और मैं विनती करूंगी आप लोग इन जन्मदिन के लिए, शादी की सालगिरह के लिए अपने अपने घरों में इन सभी बहन भाइयों की प्रार्थना में याद रखिए। इस स्क्रीन पर आप आपके सप्ताह के प्रोग्राम को देख सकते हैं। प्रेज द लॉर्ड। मैं आशा करती हूँ आप लोगों ने ध्यान से सारी सूचनाओं को देख लिया है। आइए प्रियो, ये समय है कि हम मध्यस्थी की प्रार्थना में जाएं। हमारी जो भेंटें उठाई गई है उसके लिए भी हम प्रार्थना करेंगे, क्योंकि वचन यह कहता है यहोशुआ 24 और 15, मैं तो अपने घराने समेत यहोवा ही की सेवा नित्य करता रहूंगा। हाँ मेरे प्रियो, आज आइए हम अपने संपूर्ण घराने के साथ इस मध्यस्थी की प्रार्थना में जाए, क्योंकि प्रार्थना यह कार्य करने के लिए सक्षम रहती है। और उसी तरह विशेष प्रार्थना आज की जाएगी सभी फादर्स के लिए, सभी पिताओं के लिए, क्योंकि इफिसियों की पत्री 6वां अध्याय और 4था वचन यो कहता है, हे बच्चे वालों, अपने बच्चों को रीस न दिलाओ, परंतु प्रभु की शिक्षा और चेतावनी देते हुए उनका पालन पोषण करो। प्रेज द लॉर्ड। ये बहुत ही अच्छी समय बात है कि हम अपने पिताओं के लिए प्रार्थना में जाएं। तब आइए मैं विनती करूंगी, हमारे बीच में सिस्टर शालिनी आक्का है, वो टाइथ एंड ऑफरिंग के लिए और मध्यस्थी की प्रार्थनाओं के लिए, विशेषकर हमारे फादर्स के लिए। और आज विशेष प्रार्थना हम करेंगे हमारे बिशप डॉक्टर सतीश अंकल माली आंटी के लिए और हमारे संपूर्ण देश के लिए, हमारे पूरे चर्च मेंबर्स के लिए। मैं विनती करूंगी हमारे सिस्टर शालिनी अक्का से। प्रेज लॉर्ड। खरोखर देवबाप्पाला आपण धन्यवाद देऊ। देवबाप्पाने आपल्याला आजचा हा सुंदरसा दिवस दिलेला आहे। देवबाप्पाने आपल्याला सर्वांना भरपूर त्याचे आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या जे देवबाप्पाने आशीर्वाद दिले त्यामधून आपण त्याच्या भांडारात जे काही आणलेलं आहे त्याबद्दल आपण देवबाप्पाला धन्यवाद देऊ। आपण प्रार्थना करू। जिवंत जिवंत सेनाधीश परमपित्या परमेश्वरा, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात तुझ्या समोर येते। मनापासून तुला धन्यवाद देते देवबाप्पा, तुझे उपकार मानते। जो काही तू आम्हाला भरपूरतेचा आशीर्वाद दिलेला आहे देवबाप्पा, आणि तुझ्या वचनानुसार मलाकी 3:16 नुसार देवबाप्पा आम्ही जे तुझ्या भांडारात जे ऑफरिंग आणलेलं आहे देवबाप्पा, ते तू मान्य करून घेतलेलं आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे। देवबाप्पा तुला धन्यवाद देते की तू आम्हाला भरपूरतेचे आशीर्वाद देऊन देवबाप्पा तू आम्हाला तृप्त केलेला आहेस देवबाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते। हे ऑफरिंगवर तुझा आशीर्वाद पाठव देवबाप्पा। त्याचप्रमाणे देवबाप्पा तुला धन्यवाद देते, तुझे उपकार मानते देवबाप्पा। तू आम्हा सर्वांना ह्या ठिकाणी उपस्थितीत केलेला आहेस देवबाप्पा। आमच्या देशासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो देवबाप्पा। आमच्या देशावर तुझा आशीर्वाद पाठव देवबाप्पा। आमच्या देशातल्या संपूर्ण लोकांना देवबाप्पा तू आशीर्वादित कर। आमच्या मंत्रिमंडळांना तू आशीर्वादित कर। प्राईम मिनिस्टर, आमचे चीफ मिनिस्टर देवबाप्पा, सर्वांना तू आशीर्वादित कर। देश चालवत असताना देवबाप्पा योग्य प्रकारचं ज्ञान बुद्धी दे देवबाप्पा, योग्य प्रकारचं आरोग्य दे देवबाप्पा, आणि तू त्यांचं सहाय्य कर। जो काही देवबाप्पा आहे आमच्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये देवबाप्पा जी महामारी पसरलेली आहे देवबाप्पा, जो करोनाने थैमान घातलेला आहे, पण देवबाप्पा आम्हाला माहीत आहे की तू हे सर्व नष्ट करणार आहेस देवबाप्पा। तू सर्वांना आरोग्य देणार आहे देवबाप्पा, आणि हा लवकरात लवकर संपून गेलेला आहे देवबाप्पा, भस्म झालेला आहेस, म्हणून तुझे उपकार मानते आणि तुला धन्यवाद देते। जे ह्यावेळेस देवबाप्पा दवाखान्यांमध्ये आजारी असतील देवबाप्पा, तू त्यांचे अंथरूण बदल, तू त्यांना लवकर आपल्या घरी घेऊन ये देवबाप्पा, आणि तू त्यांचं सहाय्य कर। जे वाईट ह्याच्यामध्ये असते, वाईट परिस्थिती असतील देवबाप्पा,
त्या परिस्थितीमधून तू त्यांना बाहेर काढ आणि तू त्यांचं सहाय्य कर. सर्वांना दे बाप्पा चांगले जॉब दे बाप्पा आणि सर्वांना चांगली नोकरी देऊन तू त्यांना आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे दे बाप्पा आम्ही आमच्या संपूर्ण मंडळीच्या संपूर्ण सभासदांसाठी प्रार्थना करतो. दे बाप्पा आमच्या संपूर्ण सभासदांना आशीर्वादित कर. आमच्या लेकरांना आशीर्वादित कर. बाहेर जात येत असताना दे बाप्पा सर्व रोगराईंपासून आमच्या लेकरांचा, आमच्या सर्व बहीण भावांचा तू सांभाळ कर दे बाप्पा आणि तू सर्वांना सुरक्षित ठेव दे बाप्पा. तुझी दया, तुझी कृपा सर्वांवर असू दे दे बाप्पा. आमच्या चर्चचे संपूर्ण पास्टर, त्यांच्या संपूर्ण फॅमिली सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तू सर्वांचं सहाय्य कर दे बाप्पा. त्याचप्रमाणे दे बाप्पा आमच्या ह्या आठवड्यामध्ये दे बाप्पा जे वाढदिवस वेडिंग ॲनिव्हर्सरीज आहे दे बाप्पा, त्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. ह्यांच्या जीवनामध्ये दे बाप्पा तू नवीन वर्ष दिलेलं आहेस, कौटुंबिक आशीर्वाद दिलेले आहेस दे बाप्पा. तू त्या सर्वांचं सहाय्य कर. सर्वांना दे बाप्पा तू भरपूर त्याचे आशीर्वाद देऊन दे बाप्पा तू सर्वांचा सांभाळ कर. आम्ही आमच्या सिनियर बिशप त्यांच्या फॅमिलीसाठी ह्यावेळेस आठवण करतो दे बाप्पा. तू त्यांना देखील आशीर्वादित कर. तू त्यांच्यासोबत आहे, तू त्यांचा सांभाळ करतो. तू त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या परिवाराचा उपयोग तुझ्या सेवेसाठी तू अधिक आणि अधिक करून घेतोस दे बाप्पा. म्हणून तुला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते. तू त्यांना चांगलं आरोग्य आणि सर्व गोष्टी दे बाप्पा. तू त्यांना उत्तम देऊन तू बाप्पा तू त्यांचं सहाय्य कर दे बाप्पा. त्याचप्रमाणे दे बाप्पा तुला धन्यवाद देते की आज जो काही दे बाप्पा तो आम्हाला फादर्स डे दे बाप्पा, तो आमचा तो आमचा स्वर्गीय पिता आहे दे बाप्पा. स्वर्गीय पिता असून दे बाप्पा तो आम्हाला जे जगिक आईवडील दिलेले आहे, जे वडील दिलेले आहे दे बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते दे बाप्पा. आमच्या वडिलांना तू आशीर्वादित कर दे बाप्पा. तू त्यांचं सहाय्य कर, तू त्यांना सांभाळ. आपल्या लेकरांना दे बाप्पा शिस्त लावत असताना, त्यांची काळजी घेत असताना दे बाप्पा तू त्या वडिलांचं सहाय्य कर. तू त्यांना आशीर्वादित कर दे बाप्पा. खरोखर दे बाप्पा तू वडिलांचं एक चांगलं हृदय असणारे वडील दे बाप्पा तू देऊन तू आम्हाला आशीर्वादित केलेलं आहेस दे बाप्पा. त्याचप्रमाणे आमचे जन्मदाता वडील जसे आहे दे बाप्पा, तसेच तू आम्हाला आत्मिक वडीलसुद्धा दिलेले आहेस. त्याबद्दल तुला धन्यवाद देते, जे आम्हाला तुझ्या आत्मिकतेने दे बाप्पा, जे तुझ्या वचनातून आम्हाला शिकवितात, जे तुझ्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करतात दे बाप्पा, त्याबद्दल त्यांच्यासाठी देखील तुला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते दे बाप्पा. त्यांचा देखील दे बाप्पा तू सांभाळ कर. त्यांना देखील तू आशीर्वादित कर आणि अधिक तुझ्या सेवेमध्ये दे बाप्पा तू त्यांना वाढव दे बाप्पा. आमच्या संपूर्ण चर्चमध्ये जितके वडील आहेत दे बाप्पा, त्या सर्वांसाठी तुला धन्यवाद देते दे बाप्पा. त्याचप्रमाणे ह्या वर्षी जे नवीन वडील झालेले असतील दे बाप्पा, त्यांच्यासाठी देखील तुला धन्यवाद देते दे बाप्पा. तू त्यांचा सांभाळ कर. आपल्या लेकरांना शिकवत असताना, वाढवत असताना तू त्यांना उत्तम आरोग्य दे दे बाप्पा आणि सर्व गोष्टीमध्ये तू त्यांचं सांभाळ कर दे बाप्पा आणि तू त्यांचं सहाय्य कर. आमच्या पोलीस डिपार्टमेंट, मेडिकल डिपार्टमेंट दे बाप्पा, ह्यावेळेस ह्या लोकांसाठी आम्ही विशेष तुझे उपकार मानतो दे बाप्पा, जे आमच्यासाठी दे बाप्पा ह्या पूर्ण नागपूर शहरासाठी जे झटत आहे दे बाप्पा, तू त्यांना देखील तू सांभाळ. तू त्यांचं देखील सहाय्य कर दे बाप्पा. तू त्यांना देखील चांगलं आरोग्य दे दे बाप्पा आणि ते जे सेवा करत आहे त्या सेवेमध्ये दे बाप्पा, तू त्या सेवेचं प्रतिफळ तू त्यांना उत्तमात उत्तम दे आणि तू त्यांच्यासोबत राहा दे बाप्पा. तू त्यांचं सहाय्य कर. आमच्या संपूर्ण नागपूर शहराला दे बाप्पा तू आशीर्वादित कर आणि तू सर्व लोकांचा तू सांभाळ कर दे बाप्पा. ह्यावेळी ज्या ज्या ठिकाणी दे बाप्पा तुझी स्तुतीभक्ती, तुझं वचन सांगण्यात येत आहे दे बाप्पा, तू त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. ऐकणारे जे लोक आहे दे बाप्पा, त्यांना देखील दे बाप्पा तू अधिक आशीर्वादित कर. आमचे प्रिय लोक दे बाप्पा वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये आहे, त्यांची देखील दे बाप्पा यावेळेस आम्ही आठवण करतो. तू त्यांना देखील दे बाप्पा तू आशीर्वादित केल. जे जिथं कुठं आहे दे बाप्पा, तू त्या ठिकाणी तू त्यांचा सांभाळ कर आणि तू त्यांचं सहाय्य कर दे बाप्पा. तू त्या सर्वांना सुखी, बरं, निरोगी आणि आशीर्वादित ठेव दे बाप्पा. ही संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तो ऐक. आमेन. थैंक यू अक्का. आइए प्रियो, ये समय है कि हम प्रभु के वचनों को सुने. प्रभु का वचन यूँ कहता है, 2 कोरिन्थियों इसका 6वां अध्याय और वचन 18, वो ये कहता है,
और मैं तुम्हारा पिता हूँगा और तुम मेरे बेटे और बेटियां होंगी। यह सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर का वचन है। प्रेज़ द लॉर्ड। मेरे प्रियो, ये बहुत ही मनोहर बात है कि तुम मेरे बेटे और बेटियां होंगी। हमारे पिता ने हमसे बहुत ही प्रेम किया है और उसका यह प्रमाण है, क्योंकि वचन में लिखा है, आदि में वचन था और वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वरी था। ये बहुत ही अद्भुत और आनंद की बात है। अब ये समय है कि हमारे इन प्रभु की सेवकाई में हम जाएं। प्रभु का वचन आज आपसे और मुझसे क्या कहता है। मैं विनती करूंगी हमारे चर्च के सीनियर पास्टर साहब प्रमोद देशपांडे दादा को कि वो सामने आकर प्रभु की वचन की सेवकाई दे। और हाँ मेरे प्रियो, आज अपने घरों में निश्चय जानिए, ये वचन आज आपसे बात करेगा। प्रभु का आत्मा आज आपसे बात करेगा और आप सुनने वाले नहीं परंतु वचन के मुताबिक चलने वाले बनोगे। सवाल लेकर अपने घरों में बैठे हो, लेकिन प्रभु के वचनों द्वारा आपके सवाल का जवाब आपको मिलेगा, क्योंकि ऐसा अद्भुत और प्रेम करने वाला हमारा पिता है। आइए, समय है कि हम वचनों को सुने। मैं विनती करूंगी हमारे पास्टर साहब से कि आगे आकर वचनों की सेवकाई में जाए। प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो आजच्या या वेळेबद्दल जो देवाने आपल्याला दिला आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज या ठिकाणी मी या देवाच्या वचनासाठी मी करतो. देवाचं वचन आज तुमच्यासमोर परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आलेलं आहे. आज जगभरामध्ये फादर्स डे सेलिब्रेट होत आहे. इंटरनॅशनल फादर्स डे आज आहे. पितृदिन, जागतिक पितृदिन. या दिवसाच्या तुम्हा प्रत्येकाला शुभेच्छा. विशेष करून जे पिता आहेत, पप्पा आहेत, त्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि देवाचा आशीर्वाद त्या सगळ्यांसाठी मागतो. प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं हे बघूया. तसं पाहिलं असता आपला पिता जो देवबाप आहे, जो ज्याला आपण त्याला पिता, बापा, अब्बा म्हणून हाक मारतो, फादर म्हणून हाक मारतो देवपित्याला, त्या देवाने आमच्यावर इतकी प्रीती केली की त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहे. या जगात असताना आमचे जगिक पिता आमच्यासोबत असतात, जे आम्हाला जन्म देतात, जे आम्हाला आमची काळजी घेतात, आम्हाला लहानाचं मोठं करतात, आमच्या इच्छा पूर्ण करतात. त्याबद्दल देवाची स्तुती असो की देवाने आम्हाला ते पिता दिले, ज्यांनी आम्हाला आशीर्वादित केलं, लहानाचं मोठं केलं, उत्तम मार्गावर, सरळ मार्गावर चालविलं, आमच्या सर्व गरजा पुरविल्या. त्याबद्दल देवाची स्तुती असो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगतो? जो आपला देवबाप आहे तो आपल्यावर प्रेम करतो, पित्यासारखं प्रेम करतो. आणि इतकंच नव्हे तर आमच्या सगळ्या अपराधांची क्षमा व्हावी म्हणून त्याने आपला पुत्रसुद्धा येशू ख्रिस्त दिला आहे. त्या देवबापाने आपल्याला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यासाठी दिला की तो आपल्यासोबत राहतो. देवबापाचा पवित्र आत्मासुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतो आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आनंद देणारं आपलं जीवन असावं यासाठी तो मार्गदर्शन करत राहतो. आपल्यासोबत तो राहतो परमेश्वराचा पवित्र आत्मा. येशू ख्रिस्ताने हे सुद्धा म्हटलं आहे की मी या युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्यासोबत आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. हे अतिशय सुंदर असं अभिवचन परमेश्वराने आम्हाला दिलं आहे. देवाच्या पुत्राने येशूने आम्हाला दिलेलं आहे आणि या वचनामुळे मी नेहमी एनकरेज होत असतो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर आम्हाला ती शांती देऊ इच्छितो जी जग नाही देऊ शकत. इथं हे लिहिलेलं आहे की बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतकरणे व विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. ते आम्हाला देवाची शांती जी आहे ती ख्रिस्त येशूच्या ठाई आम्हाला शांती दिलेली आहे, जे फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 7व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि हे इतकं सुंदर वचन आहे प्रियानो. आणि जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करतो. तेव्हा येशू ख्रिस्त जो शांतीचा राजकुमार आहे त्याच्याद्वारे आम्हाला ही शांती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आमच्या अंतःकरणात नेहमी ही शांती असावी म्हणून आम्ही दररोज देवाला प्रार्थना करायला पाहिजे की हे देवा, तुझा पवित्र आत्मा आम्हाला अशा प्रकारे मार्गदर्शन करो की या जीवनात राहत असताना ज्या काही प्रॉब्लेम, समस्या, अडथळे, मन दुखवीला जाणं, कोणाचं बोलणं, कोणाचं रागावणं आमच्यावर जर झालं तर त्यावेळेस आपल्या मनातली ही शांती हरवू न देता देवाची शांती मनात ठेवून त्या परिस्थितीवर आम्ही कंट्रोल घेऊन समोर जायला पाहिजे, जेणेकरून आमच्या वागणुकीद्वारे किंवा आमच्या बोलण्याद्वारे देवाच्या गौरवाला धक्का लागायला नको. कारण की आम्ही देवाचे लेकरं आहोत, देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. या जगात राहत असताना आमच्याकडून चुका होतात. कोणी आम्हाला कधी मन दुखवतं, कधी आम्हाला राग येतो, पण आम्हाला रागवण्यामुळे देवाची शांती आपल्या अंतःकरणातून बाहेर जाऊ द्यायची नाही, या शांतीत राहायचं आहे. आणि त्यासाठी जर जगामध्ये राहत असताना कोणी आपलं मन दुखवलं,
कोणी आम्हाला अ, आम्हाला अ, अपमान केला, कधी काही आम्हाला कोणी बोललं आमची चूक नसताना, तर कधी कधी आम्हाला अतिशय राग येतो. मनुष्याचा स्वभाव आहे की त्याची चूक नसताना जर त्याला कोणी बोललं, त्याच्यावर आरोप केला, तर त्या व्यक्तीला अतिशय राग येतो. पण ह्या रागावर आम्हाला कंट्रोल मिळवायचा आहे, ताबा मिळवायचा आहे. प्रियांनो, आम्ही जगिक आहोत, आम्ही जगात राहतो आणि जगात राहत असताना ही गोष्ट आमच्याकडून पुष्कळ चुकीने घडू शकते, की जी गोष्ट आम्ही केलीच नाही ती जर आम्हाला कोणी बोललं तर त्याचा आम्हाला अतिशय राग येतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं की अशा वेळेला एकमेकांचे सहन करा आणि एकमेकांना क्षमा करा. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला 2 करिंथ याचा 2 अध्याय त्याच्या 10व्या आणि 11व्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे प्रियांनो, क्षमेविषयी लिहिलं आहे. जर आम्ही इतरांना क्षमा केली, जर कोणी आमच्या विरुद्ध पाप करतो, चूक करतो, जर आम्ही त्यांना क्षमा केली, तर आम्हाला आपल्या जीवनामधली, आपल्या अंतःकरणातली शांती राहते, ती आम्ही हरवू शकत नाही. वी कॅनॉट लूज दॅट पीस. म्हणून इथं देवाचं वचन आम्हाला सांगतं, पौलाचे करिंथकरास 2 पत्र 2 अध्याय त्याचं 10वं वचन आणि 11वं वचन मी तुम्हाला वाचून सांगतो. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता, त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्तासमक्ष केली आहे. प्रियांनो, इथं स्पष्ट देवाचं वचन सांगतं, ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता. एखाद्या गोष्टीची म्हणजे अशी गोष्ट की ज्या व्यक्तीने ती केली, एखादी गोष्ट त्याची तुम्ही त्याला क्षमा केली, जरी ती तुमची चूक नव्हती, त्याच्याकडून ती घडली, पण तुम्ही त्याला जेव्हा क्षमा करता, तर तो परमेश्वर म्हणतो की मीही त्याला क्षमा करतो. जर त्या व्यक्तीने तुमच्याविषयी काही चूक केली असेल, तुम्हाला विनाकारण काही बोलला असेल किंवा काहीही झालं असेल, एनिथिंग, तुम्हाला रागावलं असेल, तुमचं मन दुखावलं असेल, काही तुमच्याकडे आरोप केला असेल, तर अशी जेव्हा त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही क्षमा करतो, तर परमेश्वरही क्षमा करतो. आणि जर आम्ही त्या व्यक्तीला क्षमा करत नाही, तर देवही त्याची क्षमा करत नाही. म्हणून आपल्या दररोजच्या ख्रिस्ताने शिकविलेली शिष्यांना जी प्रार्थना आम्ही म्हणतो, त्यामध्ये हेच म्हणतो की हे पित्या, आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, जसे आम्ही इतरांचे अपराध क्षमा केले. आमेन. प्रियांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा आम्ही इतरांना क्षमा करून देतो, त्यांच्या चुकांची क्षमा करून देतो, तेव्हा आम्ही आपली अंतःकरणातली शांती राखून ठेवतो. ती शांती आम्हाला राखायची आहे. म्हणूनच जसं फिलिप्पीकरास पत्र त्याचा 4 अध्याय 7व्या वचनामध्ये मी सांगितलं आहे की ती जी शांती जी आहे, ती शांती तुमची अंतःकरणे व विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. ती शांती आम्ही राखून ठेवतो. पण जर आम्ही त्या व्यक्तीला क्षमा करत नाही, तर ती शांती आम्ही गमावतो. प्रियांनो, आम्हाला ह्या गोष्टीचे अतिशय लक्षात ठेवायला पाहिजे, कारण जेव्हा कोणाची आम्ही क्षमा करतो, परमेश्वर म्हणतो की मी पण त्यांना क्षमा करतो. देवाचं वचन सांगतं. पुढे हे पण लिहिलेलं आहे, पुढचा वचन पण महत्त्वाचं आहे. पौला 2 कोरिंथियन्स चॅप्टर 2 10वं वचन मी वाचलं. 11वं वचन आहे, अशा हेतूने, का बरं क्षमा करायला पाहिजे? अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. सैतानाचे विचार आम्हाला कळतात. सैतान तर हेच चाहतो, हाच विचार करतो की आम्ही रागवावं, आम्ही कोणाला क्षमा करू नये, आपसामध्ये वैर यावं, लोकांच्या रिलेशन्समध्ये दुरावा यावा, हे शैतानाचे विचार असतात आणि आम्हाला हे शैतानाचे विचार कळतात. सैतानाने त्या परिस्थितीमुळे आमच्यावर वर्चस्व करून आमच्याकडून चुकीची वागणूक घडू नये म्हणून आम्हाला सावध राहायचं आहे. प्रियांनो, सैतान तर हेच चाहतो. म्हणून आम्हाला पटकन क्षमा करायची. ज्या कोणाची कोणी आमच्या विरुद्ध काही बोललं आहे, अपराध केला आहे, चूक केली आहे, तर आम्हाला क्षमा करणं आवश्यक आहे. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताने आम्हाला हेच गोष्टी शिकविल्या. पवित्र शास्त्र हे सांगतं की एकमेकांना क्षमा करा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांची काळजी घ्या. जेव्हा ह्या गोष्टी आम्ही करतो, तर आम्ही परमेश्वराला आनंद देतो. प्रियांनो, आज हा फादर्स डे ह्या जगामध्ये सेलिब्रेट होत आहे. परमेश्वराने आम्हाला पिता दिला, त्या पित्याने आम्हाला जन्म दिला, त्याने लहानाचं मोठं केलं. आम्ही परमेश्वर देवपित्याचे आणि ह्या जगी पित्याचे दोघांचे आम्ही उपकृत आहोत. दोघांचे आम्हावर उपकार आहेत. आणि पवित्र शास्त्र जसं ह्याविषयी आम्हाला सांगतं, जसं पहिलं वचन मी सांगेन, नीतिवचन याचा 23 अध्याय 23 आणि 24 सांगतं. प्रॉव्हर्ब्स 23-24 आम्हाला सांगतं. इथं लिहिलेलं आहे, आपण वाचूया. आपण ते शास्त्रभाग उघडून पाहू शकता आणि वाचू शकता. आम्ही घरी पण आहोत बसलेले, तरी हा शास्त्रभाग तुम्ही वाचा प्रियांनो. इथं लिहिलं आहे, धार्मिकाचा बाप फार उल्हासतो. जो व्यक्ती धार्मिक आहे ना, त्याचा बाप फार उल्हासतो. कारण की जो धार्मिक व्यक्ती असतो, जो राईचस असतो, तो परमेश्वराला भिवून वागतो आणि त्याच्या वागणुकीमुळे जर त्याच्या विरुद्ध कोणी काही केलं तर तो त्याला क्षमा पण करतो. आणि क्षमा केल्यामुळे त्याची परमेश्वराची शांती त्याच्या अंतःकरणात असते, देवाचं लक्ष, देवाची प्रीती त्याच्यावर असते आणि म्हणून त्याचा बाप उल्हासतो. शून्य मुलास जन्म देतो, तो त्याविषयी आनंद पावतो. इथं बापाच्या विषयी सांगितलं आहे. धार्मिकाचा बाप का बरं उल्हासतो? प्रियांनो, आज इंटरनॅशनल फादर्स डे आहे.
रायचसचा जो फादर असतो, रायचस ऑफ द फादर ऑफ द रायचस पीपल, ते नेहमी हॅपी असतात, आनंदी असतात. या ठिकाणी उल्हासतो आणि आनंद पावतो लिहिलेला आहे. प्रियांनो, त्याचप्रमाणे दुसरं वचन सुद्धा हे आहे की ह्या प्रॉव्हर्समध्येच, नीतिसूत्रामध्ये, याचा 3रा अध्याय, त्याचं सुद्धा 11वं आणि 12वं वचन आपण वाचूया. इथं सुद्धा ते लिहिलेलं पहा. नीतिसूत्रे 3रा अध्याय, त्याचा 11वं आणि 12वं. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. परमेश्वराचं जे शासन आहे, परमेश्वराच्या ज्या शिक्षा आहे, त्याला कंटाळू नको. जर देव शिक्षा करतो तर त्याच्याविषयी आम्ही वाईट वाटून घ्यायला नको. जर पिता आम्हाला शिक्षा करतो, काही चुकलं तर आम्ही वाईट वाटून नको घ्यायला. देवबापही आम्हाला शिक्षा करत असेल, ते सुद्धा आम्ही वाईट वाटून घ्यायला नको. आम्ही आपली चूक मान्य करायला पाहिजे. पुढं असं लिहिलं आहे, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो, म्हणजे शिक्षा करतो, सरळ करतो आणि त्याचं करेक्ट करतो त्याला, चूक जर केली असेल तर. आणि म्हणून ती आम्ही मान्य करून घ्यायला पाहिजे. त्यामध्ये राग यायला नको. पुष्कळदा जगामध्ये आम्ही लोक पाहतो की त्यांना राग फार लवकर येतो, त्यांना राग सहन होत नाही. कधी कधी आम्ही पाहतो जगामध्ये की कोणी बॉसने रागावलं तर लोक नोकरी सोडून देतात. कोणा कलिगसोबत काही झालं तर रागामुळे ते नोकरी सोडून देतात. पुष्कळसे लोक चर्च सोडून चालले जातात. कोणाशी काही झालं, कोणी तो किंवा ती कोणी काही बोललं तर लोक चर्च सोडून निघून जातात. का बरं? त्या रागामुळं. प्रियांनो, राग अतिशय वाईट आहे. जसं राग आला, इंग्लिशमध्ये म्हणतात अँगर, ANGER, अँगर. त्याच्या आधी फक्त डी लावला तर ते डेंजर होऊन जातं. अँगर इज डेंजर. म्हणून आम्ही नेहमी या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. पवित्र शास्त्र हे सुद्धा सांगतं, इफिस्करास पत्र त्याचा 4था अध्याय 26व्या वचनात लिहिलेला आहे की तुम्ही रागावा पण पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, लेट नॉट सन गो डाऊन अपॉन युअर रॅथ. सूर्य मावळाच्या आधी रागामध्ये तुम्ही जे काही केलं आहे त्याची क्षमा मागून घ्या. त्या व्यक्तीला, देवपिताला पण मागा आणि त्या व्यक्तीलाही मागा ज्याच्या विरुद्ध तुम्ही बोलले आहे, त्याला पाप केला आहे, त्याच्याविषयी क्षमा मागा. क्षमा केल्याने शांती येते, देवाची शांती आमच्या अंतःकरणात असते. प्रियांनो, इथं याविषयी जसं मी तुम्हाला आता बोललो, पुढचंही वाचन मी तुम्हाला सांगतो की पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगतं. पहिले थेसलनी याचा 2रा अध्याय, त्याचं सुद्धा 11वं आणि 12वं वचन पण वाचूया. पहिले थेसलनी इथं लिहिलेलं आहे पहा. देव आपला पिता, आपला बाप, आपण ज्याला आज फादर्स डे आहे, पिता डे, फादर्स डे. देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकावर व सर्वांवर वाढून करो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर बाप आपल्या मुलांना प्रेम करतो, तसे प्रत्येकाला बोध आणि धीर सुद्धा देत आग्रहपूर्वक विनंती करतो. जो देव गौरवात पाचारण करतो त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. हे देवाचं वचन आहे. मी पहिलं थेसलनी वाचलं, ऍक्च्युली 2रं थेसलनी वाचायला पाहिजे होतं. दुसरे थेसलनी 2:11-12. त्यांनी ह्या ठिकाणी प्रियांनो मला महत्वाचं हे सांगायची इच्छा आहे की क्षमा करणं हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आम्ही प्रेम करतो. कलसीगरात पत्र त्याचा 3रा अध्याय 2रं वचन सुद्धा, तिथे सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. पौल जो आहे, ह्या पौलांनी ही पत्र लिहिलेली आहेत. पौल ह्या ठिकाणी आम्हाला एक विशेष गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे की दुसऱ्यांना क्षमा करणे ह्यामुळे आम्ही शैतानाला ॲडव्हान्टेज देत नाही. आम्ही जर क्षमा केली नाही तर शैतानाला ॲडव्हान्टेज मिळतो आणि म्हणून आम्हाला शैतानाला ॲडव्हान्टेज द्यायचा नाही. आणि हा एक मार्ग आहे ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राहू देण्यासाठी. हा आम्हाला देवाने एक मार्ग दिलेला आहे, क्षमा करणे. राग असताना, चूक असताना, कधी कधी रागात आम्ही काही गोष्टी आमच्याकडून घडतात. प्रियांनो, या फादर्स डेच्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पिता जो असतो हा नेहमी आम्हाला कडक असतो. आई जी असते प्रेमळ असते पुष्कळदा, पण पिता जो असतो तो कडक असतो, स्ट्रिक्ट असतो, डिसिप्लिन लावतो. आणि डिसिप्लिन लावत असताना आम्हाला रागवण्यात येतं पित्याकडून, शिस्त लावण्यात येते, कधी कधी शिक्षा करण्यात येते. काही चुका झाल्या तर, अभ्यास केला नाही किंवा काही चुका झाल्या, पिता आम्हाला सरळ करण्यासाठी शिक्षा करतो. त्या पित्याचं रागावणं किंवा शिक्षा करणं आम्ही वाईट नको वाटून घ्यायला. त्याविषयी राग नको येऊ द्यायला. आणि राग अजिबात नको यायला, कारण की राग, मी तुम्हाला जसं आता सांगितलं, अँगर इज डेंजर.
त्या रागापासून आम्हाला दूर राहायचं आहे. राग आला, जो आपल्या रागावर कंट्रोल मिळवतो, जो आपल्या रागावर विजय मिळवतो, तो नगर जिंकणाऱ्यासारखा आहे, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि जे हे देवाचं वचन जे आहे, देवाचं वचन आम्हाला ह्या गोष्टी सांगतं की जर देवाच्या शिस्तीमध्ये आम्ही चाललो, आपल्या ज्या पित्यांनी आम्हाला बाळा लेकरांना ह्या गोष्टी शिकविलेल्या आहे आणि ज्या शिकवत राहिल्या, तर देवाचं वचन हे सांगतं की तुम्ही जर शिकत राहिले, तर आपल्या लेकरांना डिसिप्लिन करत राहिला, तर तो तुमचं लेकरू वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. जे काही त्यांना शिकविलेलं आहे, सांगितलेलं आहे, जी शिस्त लावलेली आहे, म्हातारपणीपर्यंत तरुण, आता तुम्ही तरुण असाल, लहान असाल, पण जेव्हा मोठे व्हाल, वयस्क व्हाल, तेव्हा पण सुद्धा पित्यांनी लावलेल्या त्या डिसिप्लिन शिस्तीपासून तुम्ही दूर जाणार नाही. तुम्ही सरळ मार्गावर चालत राहाल. आज सुद्धा आम्ही इतके मोठे झालो, आम्हाला आजही आता सुद्धा आठवतं की आम्ही जे काही सरळ आहोत, ते आम्हाला आमच्या आई वडिलांनी, आमच्या माता पितांनी जी शिस्त लावली आहे त्यामुळे आहोत. ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या जगामध्ये आहेत, त्या आम्ही करत नाही. ते ह्यासाठी की आम्हाला आमच्या पितांनी सांगितलं, आमच्या बापांनी आम्हाला शिकवलेलं आहे की ह्या गोष्टी करू नये, ही गोष्ट करू नका, ही करा. ह्या गोष्टी आम्हाला शिकवण्यात आलेल्या आहे. प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की राग आम्हाला दूर ठेवायचा आहे. आमच्या राग जो आहे ती आपल्या अंतःकरणातली शांती दूर करतं, काढून टाकतं. म्हणून आम्हाला रागापासून दूर राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचा राग, कुठं तुम्ही ऑफिसमध्ये असाल, चर्चमध्ये असाल, तुम्ही शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, कुठं जॉब करत असाल, आम्हाला आपल्या रागावर कंट्रोल ठेवणं अतिशय आवश्यक आहे. मी काही लोक पाहिले आहे, त्यांनी आतापर्यंत खूप पुष्कळ ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. म्हटलं का बरं काम या ठिकाणी का सोडून दिलं? म्हणे तो तिथला बॉस रागावतो. का बरं रागावला होता? म्हणे मी उशिरा गेलो. म्हटलं उशिरा गेलं तर बॉस रागावणारच. आम्हाला त्या गोष्टी मान्य करायला पाहिजे. तुम्ही सॉरी जर म्हटलं तर तिथंच तो प्रश्न सुटतो. पण काही लोक असतात ते नोकरीच सोडून देतात. प्रियांनो, म्हणून देवाचं वचन, वी शुड प्रॅक्टिस द वर्ड ऑफ गॉड इन अवर लाईफ. जर आम्ही देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतो, प्रॅक्टिस करतो, त्याप्रमाणे चाललो, तर आम्हाला रागावर कंट्रोल आपोआप करता येतो. एमेन. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये राग कधीच नाही केला. त्याला फक्त एकदा राग आला होता, जेव्हा देवाचं मंदिर व्यापारांची गुहा झाली होती. तो मंदिरात शिरला आणि रागाने त्याला सगळ्यांना बाहेर घालवलं. त्याने म्हटलं, माझ्या पित्याचं प्रार्थनेचं स्थळ तुम्ही व्यापारांची गुहा करून टाकली. रागावायला पाहिजे. पवित्र शास्त्र हे सुद्धा सांगतं की रागावा, जी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्यावेळी रागावा, पण पाप करू नका, आणि सूर्य मावळाच्या आधी त्याच्याविषयी क्षमा मागा. जर आम्ही हे केलं तर आम्ही जग जिंकल्यासारखं होतं. म्हणून जर राग आला तर आपल्याला तो राग आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवू नका. त्याला सोडून द्या, त्याला गिव्ह इट अप. काही लोक जगामध्ये म्हणतात गुस्सा थूक दो. काही लोक म्हणतात गुस्सा थूक दो, म्हणजे रागाला सोडून द्या. खरोखर गुस्सा अशी वस्तू नाही राग की त्याला थुकल्यामुळे तो जाईल, पण तो म्हणण्याचा अर्थ राग सोडून द्या, आणि त्याच्यामुळे आपला हार्ट आम्ही क्लीन करू ठेवू शकतो. काही लोक असं म्हणू शकतात की नाही, मला त्या व्यक्तीने मला इतकं माझं मन दुखावलं आहे, त्याने किंवा तिने माझं मन दुखावलं आहे, त्याने माझ्यासाठी खूप चुकीची गोष्ट केली, ज्याच्यामुळं मन दगवलं, मला खूप त्रास दिलेला आहे. पण त्या गोष्टीने काहीच फरक पडत नाही प्रियांनो. जर तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा केली, जर तुमचं मन, तुमचं अंतःकरण देवाच्या आत्म्याने भरलेलं आहे, आणि तुमचं हार्ट, तुमच्या मनामध्ये जर देवाची शांती आहे, तर तुमच्या मनामध्ये आपोआप त्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी, म्हणून देवाच्या आत्म्याला आपल्या अंतःकरणात जागा द्या. परमेश्वराचं वचन सांगतं, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे तुम्ही देवाच्या आत्म्याने जर तुम्ही चालले, तर तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. म्हणजे तुम्हाला राग आल्यावर रागामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे, ज्या व्हायला पाहिजे, ज्या होतात, त्या तुमच्याकडून होणारच नाही. हे पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, जे आम्हाला गलती करास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला. म्हणजे देह वासना, म्हणजे देह, शरीर जे चाहतं, तुमचं डोकं जे चाहतं, इच्छा होते की ह्याने मला बोललं, ह्याचे असं चूक केलं, मी त्याला रागावू किंवा बोलू किंवा जे काय, ते तुम्ही आपल्या बुद्धीने चालणारच नाही, तर देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल. प्रियांनो, त्याप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये आणखी याकोबाच्या पत्रामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. त्याचा 5वा अध्याय 13व्या वचनात लिहिलं आहे की इफ एनीवन अमॉंग यू इज ॲफ्लिक्टेड म्हणजे दुःखात आहे का, समस्येत आहे का, तर त्याने प्रार्थना करावी. मराठीत लिहिलं आहे, तुमच्यापैकी कोणी दुःख भोगीत आहे का, त्याने प्रार्थना करावी. असं नाही लिहिलं की दुःख भोगीत आहे तर वैद्याकडे जा, किंवा असं सुद्धा लिहिलं नाही की जा, ते तुम्हाला दुःख आहे तर लोकांना सांगा, असं सुद्धा लिहिलेलं नाही.
किंवा असं सुद्धा लिहिलं नाही की तुम्हाला दुःख आहे का, तुम्हाला कोणी दुःख दिलं आहे का, जा त्याच्याशी भांडण करा किंवा त्याचा बदला घ्या, त्याचा सूड घ्या, असं लिहिलेलं नाही. उलट असं लिहिलं आहे की तुम्ही दुःख भोगीत आहात का, तर तुम्ही प्रार्थना करा. आपण वाचूया तो शास्त्र बघा, जो आपल्याला इथं लिहिलेला आहे याकोबाच्या पत्रामध्ये, त्याचा 5वा अध्याय 13वं वचन लिहिलेलं आहे. 13 पासून पुढे, पैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. दुःख भोगीत आहे म्हणजे दुःख कोणत्या प्रकारचं असतं? जर तुम्ही दुःखी आहात म्हणजे तुम्हाला बोलल्यामुळे किंवा तुमचं कोणी मन दुखावल्यामुळे किंवा तुमच्यावर काही समस्या आल्यामुळे, जर असं काही आहे, याचा अर्थ वेगळा अर्थ, म्हणजे तुम्ही दुःखी आहे का, तुमचं कोणी मन दुखवलेलं आहे का, तर असं लिहिलेलं आहे की तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना केल्यामुळे काय होईल की तुम्हाला जो त्रास करून उलटलेला आहे तो त्रास सोडून निघून जाईल, तुमच्या मनातला कडूपणा निघून जाईल प्रार्थना केल्यामुळे. पुष्कळदा जगामध्ये अशा गोष्टी घडतात, आम्ही या गोष्टीला म्हणतो की ठीक आहे, त्याने तसं केलं का, ठीक आहे, आपण विसरून जाऊ, लेट इट गो, जाऊ द्या, त्याचं तो पाहून घेईल. आपले बिशप सतीश रायबोडे साहेब म्हणतात, लोकांना डिस्काउंट द्या. कोणी काय तुमच्याविषयी वाईट केलं का, तुम्ही चूक नसताना तुम्हाला आरोप केला का, त्याला क्षमा करा, डिस्काउंट देऊन द्या, त्याचं तो पाहून घेईल. तुम्ही जाऊन त्याचा सूड घेऊ नका, तुम्ही जाऊन त्याला बोलू नका, तुम्ही जाऊन रागावू नका, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. उलट आम्हाला फिलिप्पी पत्र याचा 4था अध्याय 6वं वचन पहा काय सांगतं. फिलिप्पी पत्र 2रा अध्याय 2:6. पवित्र शास्त्र आम्हाला वेगळ्या गोष्टी सांगतं, वेगळ्या गोष्टी जर आम्ही ह्या गोष्टी पाळल्यानं प्रियांनो, तर आमच्या जीवनामधल्या सगळ्या चिंताच निघून जातील. पवित्र शास्त्र हे सुद्धा सांगतं की कशाविषयीही चिंता करू नका. प्रेज लॉर्ड. काय सांगतं? कशाविषयीही चिंता करू नका. तर काय होईल, त्याच्यामुळे काय होईल प्रियांनो, पहा, आपण वाचूया. फिलिप्पी पत्र त्याचा 4था अध्याय 6वं वचन सांगतं, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासोबत आपली मागणी देवाला कळवा, जेणेकरून त्याच्याने काय होईल, चिंताक्रांत न होता, चिंताग्रस्त न होता, प्रार्थना करून विनंती परमेश्वराला सांगितल्यामुळं काय होईल, पुढचं वचन आहे, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. तुमच्या विचारांवर आणि तुमच्या बुद्धीवर, ह्या दोन्हीवर ती शांती कंट्रोल करेल. देवाची शांती जी अंतःकरणात आहे ती कंट्रोल करून घेईल आणि तुमच्याकडून पाप होणार नाही, तुमच्याकडून सुडू गेला जाणार नाही, कारण की ती शांती आमच्या जीवनात राहील. प्रियांनो, नेहमी दररोज परमेश्वराला म्हणा, देवा तुझी शांती माझ्या अंतःकरणात असू दे, तुझी शांती मला चालव, तुझा पवित्र आत्मा मला चालव. आणि आपली दररोजच्या प्रार्थनेमध्ये आम्ही असं देवाला म्हणायला पाहिजे, त्या पित्याला म्हणायला पाहिजे, त्या देवबापाला म्हणायला पाहिजे. जो फादर्स डे आज आम्ही तुम्हाला म्हणेन की आपल्या बापाला, स्वर्गीय पित्याला म्हणायला पाहिजे की देवा, मी तुला धन्यवाद देतो की तुझं प्रेम तू माझ्यावर ओतलंस. त्या प्रेमाखातर तू आपला पुत्र येशू ख्रिस्त आम्हाला दिला आणि ते प्रेमसुद्धा आम्हाला खूप अतिशय त्याने प्रेम केलं, अतिशय अगापे ते प्रेम केलं, जे आम्ही मनुष्य करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही देवाला हे म्हणावं, प्रार्थनेमध्ये रोज मागावं की देवा, ते प्रेम जे तू माझ्यावर केलं, तेच प्रेम मी इतरांच्या सोबत शेअर करू, जगामध्ये जे लोक तुम्हाला दिले आहे, आणि त्या लोकांवर मी बिनाशर्त प्रेम करा. वी शुड लव अनकंडिशनली, कारण की देवाने आमच्यावर अनकंडिशनल लव केलं, अगापे लव केलं. आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला. आणि म्हणून देवाला म्हणावं की देवा, मी तुला धन्यवाद देतो की मला तू ती क्षमा करण्याची शक्ती दिली, क्षमा करण्याचं अंतःकरण दिलं, आणि जसं तू आमच्यावर प्रेम करतोस तसंच आम्ही पण इतरांवर प्रेम करावं, हे तू आम्हाला दिलंस, म्हणून तुला धन्यवाद. प्रियांनो, कलसई पत्र त्याचं 3रा अध्याय 13वं वचन आम्हाला सांगतं, एकमेकांचे सहन करा, आपसात क्षमा करा. फॉरगिव्ह एनीवन हू डज यू रॉंग. तुमच्याविषयी जे काही चूक करतात त्याविषयी क्षमा करा. जस्ट ॲज क्राइस्ट हॅज फॉरगिव्हन यू. जसे ख्रिस्ताने आम्हाला क्षमा केली तशी आम्हाला क्षमा करायची. जर क्षमा केली तर अंतःकरणात शांती राहते, आणि शांती राहिली तर आमच्याकडून चुका होणार नाही, रागात सुद्धा आमच्याकडून चुका होणार नाही. चुकून जर रागात काही झालं, सूर्य मावळायच्या आधी त्याची क्षमा मागून घ्या. ती क्षमा मागितली म्हणजे एकमेकांना क्षमा केली, देवाची शांती अंतःकरणात राहील
आणि देवाचं गौरव त्याद्वारे होईल. आणि पवित्र शास्त्र आणखी एक गोष्ट आम्हाला सांगतो, हे सगळं काही प्रीतीमुळे होईल. पहिले योहान त्याचा 3 अध्याय 14 वचन सांगतं, जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. म्हणजे आम्हाला मरणात नाही राहायचं, आम्हाला जीवनात राहायचं आहे. प्रेज लॉर्ड. मार्क एक शेवटचं वचन मी वाचेन. मार्क शुभवर्तमान त्याचा 11 अध्याय 25 आणि 26 वचन. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 25 आणि 26 वचन इथं लिहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता, म्हणजे फक्त उभेच नाही, जेव्हा बसता सुद्धा, कधी कधी आम्ही बसूनही प्रार्थना करतो. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. 26 वचन सांगतं, परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आमच्या जीवनामध्ये अपराध असतात, चुका असतात. आम्ही मनुष्य आहोत, आमच्याकडून चुका घडतात. बोलण्यात, वागण्यात, कृतीत कशा तरी चुका घडतात. जर आम्हाला असं वाटतं की आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा मिळावी, तर आम्हाला परमेश्वराला सुद्धा हे सांगायला, परमेश्वरासमोर आपल्या अपराधांची क्षमा मागायला पाहिजे आणि इतरांनाही क्षमा करायला पाहिजे. जर आम्ही इतरांची क्षमा करू तर आमच्याही अपराधांची क्षमा होईल. आम्ही इतरांची क्षमा करणार नाही तर त्यांची क्षमा होणार नाही आणि आम्हालाही आपल्या अपराधांची क्षमा होणार नाही. हे स्पष्ट परमेश्वराचं वचन आमच्या समोर आलं आहे. आणि जर आम्ही क्षमा केली इतरांना, आपोआप आमच्या अंतःकरणामध्ये देवाची शांती येते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची शांती असते यासाठी की मी जे काही त्याने केलं मी क्षमा केली, किंवा जे काही माझ्याकडून झालं मी क्षमा मागितली, तिथं शांती येऊन जाते. आणि देवाची शांती ही अपरिमित अशी शांती आहे. प्रियांनो, जर देवाची शांती आमच्या अंतःकरणात असली तर आमची वागणूक आपोआप सरळ राहते, देवाला प्रिय अशी राहते. देव करो, परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हा सगळ्यांना चालव, तुम्हा सर्वांना चालव, आणि त्याची अपरिमित अशी शांती, अपरिमित असं प्रेम तुमच्या अंतःकरणात वास करो. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. यावेळेस आपण सगळेजण उभे राहूया, प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा केली तसे आमचे अपराध तू क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्वदा तुम्हा प्रत्येकासोबत असो. आमेन. आमेन.